पास्ता मध्ये एवढी गुंग झाली आहे. कशी आहे टेस्ट? आणि त्याने थोडीशी कलेजी आणलेली. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. सो आता नाश्ता वगैरे करायचा आहे. परी आता उठली आहे. सो मी आता नाश्ता करणार आहे, तर आपण थोड्या वेळाने बघूया. मी माझ्यासाठी चाय गरम करते आणि नाश्ता करणार आहे. आणि परीसाठी एक सरप्राईज होतं, बट तिने माझ्या हातामध्ये हे बघितलं ना, सो तिला माहिती पडलं की मम्मा माझ्यासाठी पास्ता बनवणार आहे. आणि तिच्याच चॉईसने घेतलं आहे तिने पास्ता, पिंक पास्ता सॉस मिक्सवाला नवीन आलं आहे. सो आता बघूया पिंक पास्ता तिचा कसा आहे आणि कसा नाही. त्याने पण कधी ट्राय नव्हतं केला आणि मी तर केलाच नाही, कारण की नवीनच आहे बघायला गेलं तर. सो बघूया कसं होतोय, काय होतोय. परीकडनंच आपण विचारूया कसं होतोय पिंक पास्ता. पहिले मला तर जाम भूक लागली. आता मी माझा नाश्ता करून घेते, ओके लाडू. आणि परी पण माझ्या याच्यात खाणार आहे आता थोडंसं, आणि त्याच्यानंतर मी तिला पास्ता बनवून देणार आहे बिकॉज नाश्ता करणार. सो फ्रेंड्स, आता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि परीने पण थोडंसं केला, बट तिला हे खायचं आहे ना पास्ता, मग तिचं पूर्ण लक्ष या पास्त्यावरच होतं. आता म्हणून आता तिच्यासाठीच बनवायची तयारी चालू आहे. चला तर आता मी हे ओपन केलंय, बट याच्यामध्ये माझे केस का कट करतेस माझे? मी तुला पास्ता बनवून देणार नाही परी. याच्यामध्ये ना हे 3 पॅकेट भेटले. आता मला काय वाटतं माहिती आहे, हे ना फक्त पास्ता सॉसच आहे, याच्यामध्ये पास्त्याचा आहेच नाही पॅकेट. तर आपण चेक करूया. मम्मी पास्ता आहे का ग? पास्ता आहे का? हा, याच्यामध्ये पास्ता नाहीये. मग काय आहे? फक्त सॉस आहे. पास्ता सॉस आहे वाटतं तो. हा, आता परीला माहिती नाही त्याच्यामध्ये फक्त हे सॉस म्हणून. आता ह्याच्यावर तुम्हीच बघा फ्रेंड्स. आता आपण परीने घेतलं आहे आणि ह्याच्यावर बघा पिंक पास्ता सॉस. तर आपल्याला काय वाटणार, हे रेडीमेड भेटतंच असं. तर आता आपल्याला काय वाटणार की पिंक पास्ता सॉस, पिंक पास्ता त्यासोबत सॉस भेटला असंच आपल्याला वाटतं ना. पूर्ण हे बघा 3 पॅकेट आहेत सॉसचेच, फक्त सॉसच आहे ह्याच्यामध्ये. पण मी एकच ओपन केला, त्याच्यात पण भरपूर आहे, म्हणजे होऊन जाईल एवढं आहे. मला असं वाटत पण नाही की हे ओपन करावं म्हणून, कारण की एवढ्या छोट्या पॅकेटमध्ये तर ते नसणारच पास्ता सॉस पास्ता. आणि आता पास्ता पण नाही आहे. तर आता मला खाली जाऊन परीसाठी पास्ता आणावाच लागेल, कारण की ती पास्ताची पहिलेच तिला पास्ता आवडतो आणि आता तिला असं सांगितलं ना की पास्ता नाही बनवायचा म्हणून, ते अजून बघूया आता काय काय तिचे रिॲक्शन. बरं पास्ता नाही बनणार, पास्ता नाहीये परू त्याच्यामध्ये. बघायचं काय बघायचं ना, गजब बेइज्जती है. त्याच्यावर काय लिहिलंय? पिंक पास्ता सॉस. बट त्याच्यावर स्टिकर कुठला दिलेला परू? परीला तर माझ्या अजून वाचता नाही येत, तिने स्टिकरच बघितलेलं ना परू. त्याच्यावर पास्ता पण दिलेला. मग आता काय करायचं? काय करायचंय परू आता? पास्ता जाऊ दे आता आणते, कारण की ते एक पास्ता सॉसचं पॅकेट पण मी एक ओपन केलंय ना. आणि ते कसं बनवायचंय माहितीये का? त्याच्यामध्ये दूध टाकायचंय. ते पास्ता सॉस जो आहे ना, ते दुधामध्ये बॉईल होऊ द्यायचंय. मम्मी व्हिडिओमध्ये एवढी गुंग झाली आहे. आपलाच ब्लॉग आहे बघायला गेलं तर, बट दुसरे नाचतायत ना सगळे. हा मम्मी, तो पास्ता सॉस आहे ना अगोदर बॉईल करावा लागेल दुधामध्ये, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात पास्ता टाकायचा बॉईल झालेला. ते कुठाने येते यार. पण तुम्हाला द्यायचं आहे तर पास्ता पण द्या ना त्याच्यामध्ये, कशाला असं करता? आणि ते 3 पॅकेट जे आहेत ना पास्त्याचे, ते कितीला आहे माहिती आहे मम्मी तुला? तो पास्ता सॉस कितीला आहे माहिती आहे तुला? 3 पॅकेट 60 रुपीज, 60 रुपयाला. काय मग पास्ता पण द्या ना तुम्ही यार. आई एकटी राहणार परी घरात. मॅडम पण आले सोबत. Oh my God. हा ये मग, दुसरा नाही आहे कोणता? नहीं दूसरा नहीं. ये मत बोले नाही. चला आता हां बस.
इसका कप केक हाँ केक कप आइसक्रीम बाहेर म्हणून मी तुला खाली घेऊन येत नाही परू तुझे असे नाटके असतात 5 स्ट्रॉबेरी वो पहले बोली मुझे पिंक चाहिए अच्छा पिंक चाहिए है ना हाँ इसको छोड़ दो नहीं गिरेगा हॅपी आता पास्ता नाही भेटणार पास्ता नाही खायचं आता तू ओके असा पास्ता झालाय मम्मी तुला कुठल्या अँगलने याच्यात पिंक काय दिसतंय का थोडंसं पिंकिश असं याच्यामध्ये मी काहीच ॲड नाही केलंय फक्त चीज स्लाइस टाकलेत 2 बाकी सगळं ते पास्ता सॉसच आहे नाही 2 स्लाइस टाकलेत आता परूचा रिव्ह्यू आपण बघूया कसं आहे कशी आहे टेस्ट हा आवडलं का पिंक सॉस पास्ता तुझा आता हे मी माझ्यासाठी घेतलंय आता मी टेस्ट करून सांगते कसं आहे हे प्रोडक्ट मी मिशोमधून मागवलेलं वॉशरूममध्ये लावण्यासाठी नाही लागलं तुला गरम त्याच्यावर आपण आपले तू स्ट्रॉंग झालेस ना ते पण आपल्याला वॉशरूममध्ये लागतं ते सो त्याच्यामुळे मग मी मागवलं आहे सो करू शकतो त्याच्यासोबत तू स्मूदी पिते त्याच्या रिगार्डिंगच काम होतं बट ना जायच्या वेळेस ना इतकं छान वातावरण होतं ना एकदम मस्त त्याच्यापेक्षा आपण घरात बनवलेलं चांगलं लागतं घरातच बनवलंय ना पण ते मसाला ठीक आहे आता काय गरम गरमच चांगलं लागेल खाऊन घेऊ मी अख्खी भाकरी खाल्ली कसं खाणार माणसाला कुठला आता मगाशी भाऊ शॉपवरनं आला आणि त्यांनी शॉपमध्ये आपल्या चिकनचं शॉप आहे ना मग तिथूनच म्हणजे शॉपवरूनच त्यांनी घेऊन आला मग मम्मीने करायला ठेवलंय कलेजी फ्राय भाऊ इथे जेवत आहे परी पास्ता खात आहे नंतर ना आम्ही सगळे जेवत होतो माझं जेवण झालेलं आणि परू जेवतच होती तेव्हा पण बस झालं परू परूला काय कोणी कामं वगैरे सांगितले नव्हते ती तिची चुटली आणि साफसफाई करायला क्लिनिंग करत होते आपलंच असं डस्टिंग वगैरे पण सगळं तिने पुसला बरोबर डायनिंग टेबलच्या इथे दरवाजाच्या इथे परत टी व्ही पण पुसली थोडंसं तेवढे जेवढे तिच्या हात आहेत बिचारीचे छोटे छोटे पुसत होते ती तिच्या ह्याच्या हिशोबाने हा मस्त मस्त किती वेळा करणार आता बस झालं ते बघ ती दीदी बघ कशी खेळते चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय पर्याय मम्माला सबस्क्राईब करा.